नमस्कार, मी डॉक्टर सचिन कुलकर्णी आणि माझे असोसिएट कन्सल्टंट डॉक्टर शरयू मोहिते. आम्ही जहांगीर हॉस्पिटल पुणे इथून आपल्याशी संपर्क साधत आहोत. जहांगीर हॉस्पिटल पुणे गेले 78 वर्ष रुग्णसेवा अविरतपणे पुण्याला देत आहे. आमचे जहांगीर हॉस्पिटल फर्टिलिटी सेंटर आणि IVF डिपार्टमेंट एस्टॅब्लिश होऊन आता 2 वर्ष झाली. आमच्या ट्रीटमेंटचा मुख्य गाभा आहे होलिस्टिक अप्रोच, थरो इव्हॅल्युएशन, बेस्ट ऑफ द सायंटिफिक ट्रीटमेंट आणि रिलीव्ह द स्ट्रेस. आम्हाला आता जाणीव होते की IVF, IUI, ICSI, सरोगसी ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आता सर्वश्रुत आहेत आणि घरोघरी कोणातरी कुटुंबातील व्यक्तींना बंधित्व असते आणि त्यांचे ट्रीटमेंट्स इकडे तिकडे चालू राहतात. पण ह्या ट्रीटमेंट्स खूप एक्सपेन्सिव्ह असतात. या ट्रीटमेंटमध्ये प्रत्येक वेळेला यश येतच असंही नाही. त्यामुळे सायंटिफिकली कंप्लीट योग्य ट्रीटमेंट देणे, होलिस्टिक अप्रोच ठेवणे आणि बंधत्वग्रस्त कुटुंबाच्या व्यथा नुसत्या फिजिकल नव्हे तर त्यांच्या सायकोलॉजिकल, त्यांचे स्ट्रेसेस नीट जाणून घेणे आणि त्याचे ट्रीटमेंट करणे हाच आमच्या ट्रीटमेंटचा प्रमुख गाभा आहे. आजकाल आम्हाला या ट्रीटमेंट देताना जाणवतं आहे की ऑलमोस्ट 40% कुटुंब जे आमच्याकडे बंधत्वग्रस्त म्हणून येतात त्यापैकी 40% कुटुंबांना पुरुष बंधत्व हा प्रॉब्लेम असतो. म्हणजे त्यांना मेल इन्फर्टिलिटी असते. ॲसोसिएटेड फिमेल फॅक्टर पण असू शकतो, पण मेल इन्फर्टिलिटीचं प्रमाण दिवसेंदिवस खूपच वाढत आहे. कदाचित आजकालची ही धाकधुकीची लाईफस्टाईल, ॲब्यूज ऑफ अल्कोहोल, स्मोकिंग, पोल्युशन, वाढलेली ओबेसिटी ह्या खूपशा गोष्टी या गोष्टीला जबाबदार असू शकतात. आपण आजचा टॉपिक मेल इन्फर्टिलिटी म्हणजे पुरुष वंध्यत्व ह्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपण त्याचे विविध भाग जाणून घेऊया. त्याची योग्य तपासणी कशी केली पाहिजे, त्याला खरोखर मेडिकल ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत का, आणि काही अडचणीच्या त्याच्यातल्या गोष्टी असतात पुरुष वंध्यत्वातल्या, त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ही चर्चा खूप उपयोगी पडेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बेलशकपणे आम्हाला विचारा. तर मी प्रथम सुरुवात करतो, डॉक्टर शरयू मोहिते मॅडमना रिक्वेस्ट करतो की मॅडम तुम्ही आम्हाला अवगत करा की पुरुष वंध्यत्वाची चिकित्सा कशी केली जाते, कुठले तपास केले जातात आणि त्या तपासाचं प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय आहे. जेव्हा आपण पुरुष वंध्यत्वाबद्दल बोलतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाची जी आपण तपासणी करायला सांगतो ते म्हणजे सिमेन ॲनालिसिस आणि म्हणजे धातूचा रिपोर्ट आपण करायला सांगतो. आता जहांगीरमध्ये आपण जेव्हा ह्याची टेस्ट करायला सांगतो तेव्हा आपण ह्याच्यासोबत HbA1c म्हणजे शुगरची टेस्ट पण करायला सांगतो. कारण भारतामध्ये डायबेटिक कंट्री असल्यामुळे इथलं डायबेटीसचं प्रमाण जास्त आहे आणि डायबेटीस हा स्पर्म काउंटला ॲफेक्ट नक्की करतो. त्यामुळे जेव्हा इव्हॅल्युएशनमध्ये पहिलं जे आपण तपासणी सांगतो ती म्हणजे सिमेन ॲनालिसिस असते. पण आता हे सिमेन ॲनालिसिस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण ते एका चांगल्या हेमटॉलॉजिस्ट लॅबमधून करणं फार गरजेचं आहे. कारण की त्या सिमेन ॲनालिसिसचे जे पार्ट्स आहेत की ज्यामध्ये आपण त्याचा काउंट बघतो, त्याचं धातू म्हणजे त्या शुक्राणूचा वेग किती आहे, ते ॲबनॉर्मल आहेत, नॉर्मल फॉर्म्स आहेत, हे बारीक ह्याने बघणं गरजेचं असतं. आणि जेव्हा हा रिपोर्ट बाहेर आपण आउटसाईड लॅबमध्ये करतो तेव्हा फक्त इम्प्रेशनमध्ये त्या काउंट बघितला जातो आणि त्याची मोटिलिटी बघितली जाते आणि त्याच्यावरती WHO स्टँडर्डनुसार तो नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे हे सांगितलं जातं. जेव्हा आपण एका IVF लॅबमध्ये हा रिपोर्ट करतो त्यामध्ये बारकाईने बघितलं जातं. कारण सिमेन ॲनालिसिस रिपोर्ट हा महत्त्वाची स्टेप आहे म्हणजे एक मेल इन्फर्टिलिटीच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WHO स्टँडर्डनुसार हा रिपोर्ट नॉर्मल की ॲबनॉर्मल म्हणणं आणि ह्या कपलला ह्यामुळे प्रेग्नन्सी मिळेल की नाही हे ठरवणं अवघड असतं. म्हणजे ह्याचं मी एक उदाहरण देते. WHO स्टँडर्डनुसार 16 मिलियनपेक्षा जास्त स्पर्म असतील आणि व्हॉल्यूम आहे ते 1.5 ml जास्त असेल आणि मोटिलिटी आहे ती 42% जास्त असेल तर आपण ते नॉर्मल म्हणतो. म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पल बघा की एखाद्या स्पर्म काउंट एक्झॅक्टली 1.6 ml आहे आणि 18 मिलियन काउंट आहे, मोटिलिटी पण चांगली आहे, आपण त्याला नॉर्मल असं म्हणतो. पण दुसरं एक्झाम्पल की जेव्हा व्हॉल्यूम 3 ml आहे आणि काउंट आहे तो 13 मिलियन असेल तर ते 13 × 3 ॲक्च्युली ते 39 मिलियन होतं. पण
जेव्हा इम्प्रेशन देताना जर तो प्रॉपरली बघितला नाही गेला तर खाली इम्प्रेशनमध्ये असतं की ऑलिगोस्पर्मिया म्हणजे लो स्पर्म काउंट. म्हणजे कुठेतरी आपल्याला वाटतं की नाही, हे WHO स्टँडर्डनुसार 16 मिलियन नाही आहे, कमी आहे, म्हणजे तो नॉर्मल नाही आहे. पण ॲक्च्युली व्हॉल्यूम चांगलं असल्यामुळे स्पर्म पर इजॅक्युलेट हे महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या शुक्राणूंची संख्या पर ml आपण काउंट करून मग तो रिपोर्ट बघणं, हाताळणं गरजेचं असतं. नुसत्या व्हॅल्यूजकडे न बघता त्याचं प्रॉग्नॉस्टिकेशन करणे गरजेचं आहे. Yes. म्हणजे या एकूण आपल्याकडे होणाऱ्या सिमेन अनालिसिसमुळे ह्या रिपोर्टवरून ह्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकेल का, Yes. हे बेसिकली काउन्सिलिंग आपण करतो. पण तुम्हाला काय वाटतं की नॅचरली प्रेग्नन्सी राहण्याकरता काय क्रायटेरियाज विल बी व्हेरी गुड, यू विल से की वेल आता तुम्हाला नक्की राहू शकेल? येस, तर आपण ह्याला टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यासाठी कॅल्क्युलेट करतो. तर ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम बघितलं जातं आणि त्याच्यानंतर त्या स्पर्मचा काउंट बघितला जातो सिमेन अनालिसिसमधल्या, आणि मोटिलिटी म्हणजे जी फास्ट मोटिलिटी असते शुक्राणूंची, ह्याच्यावरनं आपण त्या कॅल्क्युलेशनवरनं काउंट करतो की हे TMSC किती आहे. Okay. आणि जेव्हा हे टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेशन 20 मिलियनपेक्षा जास्त असतं तेव्हा त्यांचा नॅचरल प्रेग्नन्सीचा चान्स हा चांगला असतो. जेव्हा हा 10 मिलियनपेक्षा कमी असेल तर आपल्याला म्हणजे फिमेल पार्टनरला पण इव्हॅल्युएट करायला लागतं, आणि डिपेंडिंग ऑन दॅट मग ह्यांना IUI लागेल का, किंवा जर फिमेल फॅक्टर पण असेल तर त्यांना काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागेल का, हे बघायला लागतं. त्यामुळे टोटल मोटाईल स्पर्म कॉन्सन्ट्रेशन आहे हे जास्त प्रोग्नॉस्टिक फॅक्टर ठरतो. म्हणजे तो पॅरामीटर आपण जास्त प्रमाणात वापरला तर आपल्याला सांगता येतं की ह्यांना खरंच ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे का. त्यामुळं फक्त सिमेन अनालिसिसचं इम्प्रेशन नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल ह्याच्यावरनं त्या कपलला तुमचं प्रेग्नन्सीचा चान्स चांगला आहे किंवा कमी आहे हे सांगणं डिफिकल्ट पडतं. आणि कुठलाही एक सिमेन अनालिसिसचा रिपोर्ट आपण जर बघितला तर तो फक्त एका रिपोर्टवरती त्याच्यावरती बिलीव्ह करण्यापेक्षा, कारण कधी कधी काय होतं की पेशंटला जस्ट आत्ता लास्ट वीकमध्ये व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं किंवा काही एकदम स्ट्रेस फॅक्टर असतो, काही स्टिरॉइडचे मेडिसिन आता कोविडमध्ये आपण बघितलं की हे प्रॉब्लेम जरा जास्त अनुभवलेले आहेत. तर ह्याच्यानंतर स्पर्म काउंट आहे तो कंपेरिव्ह होतो, पण टेम्पररी तो कमी झालेला असतो. त्यामुळे कुठल्याही स्पर्म ॲनालिसिसमध्ये म्हणजे सिमेन ॲनालिसिसमध्ये जर स्पर्म काउंट कमी असेल तर 1 महिन्याच्या गॅपने तो परत रिपीट करणं आणि मग ते काय इम्प्रेशन आहे त्याच्याबद्दलचं ॲनालिसिस करणं हे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे एक सिमेन ॲनालिसिसच्या रिपोर्टवरती हा नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल हे सगळं चुकीचं आहे. आणि मला वाटतं आपण परत जर सिमेन रिपोर्ट ॲबनॉर्मल येत असतील तर आपण डेफिनेटली पुढची तपास करतो. म्हणजे आपण डायबिटीज तर बघतोच, HbA1c कंपल्सरी सगळ्यांना करतो, ती फार महत्त्वाची स्टेप आहे. आणि याचबरोबर आम्ही FSH, LH, हॉर्मोन्स, टेस्टेस्ट्रॉन, इस्ट्रोजन हे पण करतो. मला वाटतं तुम्ही डायबेसिटीबद्दल काहीतरी बोलत होतात. तर जसं ऑलिगोस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट कमी असण्याचं जे प्रमाण आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आत्ता आपण गेले 10 वर्ष बघतो आहे ते म्हणजे डायबेटीस आणि ओबेसिटी दॅट इज इक्वल टू डायबेसिटी हे कॉम्बिनेशन. आता ह्यामध्ये काय होतं की डायबेटीसमुळे पण स्पर्म कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याची शुक्राणूंची हालचाल आहे ती कमी होते, आणि हायपरग्लायसिमिया म्हणजे शुगर लेवल खूप जास्त असल्यामुळे इवन म्हणजे जो शुक्राणूंचा जो पाईप आहे, व्हास डिफरन्स आपण ज्याला म्हणतो, त्याची मोटिलिटी पण कमी होते, त्यामुळे व्हॉल्यूम पण कमी होतं. आणि त्याच्यामुळे डायबेटीस हे एक इन्फ्लमेशन स्टेज आहे, त्याच्यामुळे स्पर्म काउंटच्या पॅरामीटरवरती ऑक्सिटिव्ह स्ट्रेस जास्त येतो, आणि तो ऑक्सिटिव्ह स्ट्रेस वाढल्यामुळे पण स्पर्मचं जे फंक्शन आहे ते कमी येऊन जातं. ओबेसिटीमध्ये जनरली ज्या पुरुषांना म्हणजे आपण ढेरपुट्या पुरुष म्हणतो की ज्यांचं ॲबडोमिनल ओबेसिटी जास्त आहे तर त्यांच्यामध्ये बिकॉज ऑफ म्हणजे ते ॲबडोमिनल फॅट जास्त असल्यामुळे त्यांच्यामध्ये त्या फॅटच्या ह्याच्यामुळे जो क्रोनिक स्ट्रेस आलेला असतो त्याच्यामुळे त्यांचा स्पर्म काउंट आहे तो कमी होतो. तो का? कारण त्यांची इस्ट्रोजन लेवल जास्त वाढते त्या ॲबडोमिनल फॅटमुळे, आणि ते इस्ट्रोजन लेवल जी वाढलेली आहे ती ब्रेनला सिग्नल देते की मग जे FSH आणि LH हॉर्मोन जे स्पर्म प्रोडक्शनसाठी महत्त्वाचं असतं ते कमी पडतं, आणि त्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे आता डायबेटीस डायग्नोज झाला तर लगेच नाही, पण एक 5 वर्षानंतर जो वेल कंट्रोल नसेल किंवा ओबेसिटी पण असेल तर मग ओव्हरऑल म्हणजे इन फ्युचर तो स्पर्म काउंट कमी येतो, आणि तो खूप कमी आल्यामुळे मग हे प्रॉब्लेम जे आहे इन्फर्टिलिटीचे ते वाढतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे थरो इव्हॅल्युएशन फार महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याचं डायबिटीज असेल, हॉर्मोनल टेस्ट असेल, इवन सोनोग्राफी ऑफ टेस्टिस हे करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही या पुरुष वंध्यत्वाच्या क्लायंट्सना एक ॲफ्रोडाईट क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफाय करतो. आणि ॲफ्रोडाईट क्लासिफिकेशनचे 5 पार्ट्स आहेत. मग तुम्ही तुमचं ॲफ्रोडाईट क्लासिफिकेशन बघितलं जातो आणि त्याप्रमाणे तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट आपण देऊ शकतो.
म्हणजे स्पर्म काउंट कमी आहे म्हणजे ह्याच्यावर काही ट्रीटमेंटच उपलब्ध नाही असं कधी नसतं. डेफिनेटली काही चांगले ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत आणि मला वाटतं आपण काही हॉर्मोनल ट्रीटमेंट्स आजकाल देतो आणि त्याच्यामुळे खूपच चांगला फरक पडतो. मला आठवतं की आता रिसेंटली एक क्लायंट होता, त्यांचा काउंट कमी आलं होतं म्हणजे इट वॉज हार्डली 2 मिलियन काउंट होता आणि ते स्ट्रगल करत होते. प्रत्येक लॅब टू लॅब सगळेजण त्यांना म्हणायचे की तुम्ही IVF फिक्सच करा. पण मला ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांचं ॲफ्रोडेट क्लासिफिकेशनमध्ये क्लासिफाय केलं आणि आम्ही त्यांना हॉर्मोनल ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टर शरयूंनी त्याच्यात फार पुढाकार घेतला. त्यांनी 3 महिन्याकरता हॉर्मोन ट्रीटमेंट दिली. तुम्ही जरा थोडं सांगू शकाल का काय काय हॉर्मोन ट्रीटमेंट होती ती? बेसिकली ते जेव्हा लो काउंट असतो त्यावेळेस आपण FSH, LH, टेस्टोस्टिरॉन, इस्ट्रॅडिऑल आणि 17 OHP हे मार्कर्स करतो. ह्यामध्ये आपल्याला मेनली बघायचं असतं की जर ते हॉर्मोनचं प्रमाण कमी असेल किंवा ते नॉर्मल रेंजमध्ये असेल आणि स्पर्म प्रोडक्शन कमी आहे तर त्यामध्ये आपण ट्रीटमेंट देऊन हे वाढवू शकतो का. मग त्यावेळेस आपण एक टेस्टोस्टिरॉन आणि इस्ट्रेडिओलचा एक रेशो कॅल्क्युलेट करतो. जसं मी आत्ताच सांगितलं की ॲब्डोमिनल ओबेसिटीमध्ये इस्ट्रोजन वाढल्यामुळे हा रेशो ऑल्टर होतो आणि जेव्हा तो लेस दॅन 10 असतो त्यावेळेस अशा पेशंटला इस्ट्रोजन कमी करण्याची ट्रीटमेंट द्यायला लागते आणि त्यासाठी लेट्रोझॉल हे मेडिसिन वापरलं जातं. लेट्रोझॉल हे आपण फिमेल इन्फर्टिलिटीसाठी पण वापरतो. पण आपण जहांगीरमध्ये जेव्हा हे टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन रेशो ऑल्टर झालेला असतो तेव्हा लेट्रोझॉलची ट्रीटमेंट जी आहे ती टॅबलेट ऑलमोस्ट एक 2-3 मंथ्स द्यायला लागते कारण 3 महिने कालावधी लागतो स्पर्म प्रोडक्शनसाठी आणि मग आपण नंतर परत इव्हॅल्युएशन करतो की 3 महिन्यानंतर हा काउंट वाढला आहे का. एखाद्या म्हणजे पुरुषाला जेव्हा हा टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन रेशो म्हणजे जेव्हा ॲब्डोमिनल ओबेसिटी नसते पण फक्त काउंट कमी आलेला असतो, टेस्टोस्टेरोन मार्जिनली कमी असतं किंवा FSH बॉर्डरलाईन लो झालेलं असतं, त्या पेशंटला लेट्रोझॉलपेक्षा क्लोमिफेन सिट्रेट जे त्यांची FSH लेवल वाढवतं आणि त्याच्यामुळे स्पर्म प्रोडक्शन आहे ते वाढतं. पण ह्यासाठी एक पेशन्स महत्त्वाचा आहे. एक 2 ते 3 महिने ट्रीटमेंट कंटिन्यू घेतल्यानंतर सीमेन अनालिसिसचा रिपोर्ट हा 3 महिन्यानंतरच करायला लागतो कारण एका महिन्यामध्ये स्पर्म प्रोडक्शनला तेवढा वेळ पुरेसा नसतो. त्यामुळे 3 महिन्यानंतर आपण ह्या टेस्ट ॲनालिसिस करतो आणि मग त्याच्यानंतर आपण आता लास्ट 6 महिन्यामध्ये एक 2 ते 3 पेशंट असे बघितलेले आहेत की ज्यांचा स्पर्म काउंट आहे तो 8 मिलियन किंवा 2 मिलियन होता आणि आपला पुरेसा वेळ होता कारण की वाईचे पॅरामीटर्स चांगले होते. त्यामुळे मग आपण ट्रीटमेंट देऊन नाव आता त्यांचा काउंट आहे तो 16 मिलियनपर्यंत किंवा 12 मिलियनपर्यंत गेलेला आहे. तर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की जेव्हा डिरेक्टली IVF ट्रीटमेंट सजेस्ट करण्याच्या आधी आपण त्यांना ही ट्रीटमेंट सजेस्ट करू शकतो. मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की आपण जसं लो स्पर्म काउंटबद्दल आत्ता बोलतो आहोत तर खूप एन्झायटी असते जेव्हा स्पर्म काउंट एकदम 0 असतो ज्याला आपण अझूस्पर्मिया म्हणतो आणि अझूस्पर्मियाच्या रिपोर्टमध्ये खूपदा आपण बघतो की ॲनालिसिस प्रॉपर झालेलं नसतं. तर तुमचं काय मत आहे म्हणजे आपण अशा व्यक्तींना डिरेक्टली डोनर स्पर्मचा ऑप्शन द्यावा की आपण त्यांना कसं गायडन्स करावं? फार महत्त्वाची गोष्ट आहे की अझूस्पर्मियासाठी काय करावं. पण बिफोर आपण त्या अझूस्पर्मियाच्या अगोदर मी एक जागृत करू इच्छितो की आम्हाला कॉमनली आपण बघतो नाही का की खूपसे ऑलिगोस्पर्मियाचे क्लायंट्स अँटीऑक्सिडंटचे वारंवार मेडिसिन घेत असतात आणि ते महागडे 70-70, 80-80 रुपयाच्या गोळ्या 4-4, 5-5 महिने ह्या ब्रँड बदलून तो ब्रँड बदलून देतो. आणि युरोपियन सोसायटी ऑफ ह्युमन रिप्रोडक्शन आणि अमेरिकन सोसायटी ऑफ रिप्रोडक्टिव्ह मेडिसिनच्या गाईडलाईनप्रमाणे ह्या अँटीऑक्सिडंटच्या स्पर्म काउंटवर इम्प्रूव्ह होण्यात काही फरक पडत नाही. तर उगाचच सतत अँटीऑक्सिडंट घेत राहून काय उपयोग होत नाही. ॲक्च्युली आयडियल हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करून हॉर्मोनल ट्रीटमेंटच घ्यावी, त्यानेच चांगला फरक पडतो असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. आता अझूस्पर्मिया म्हणजे 0 काउंट असणे आणि नुसतं एका रिपोर्टवर 0 काउंट आहे म्हणून शिक्कामोर्तब करणं चुकीचं आहे. आम्ही 2 काउंट करतो एक साधारण 3-4 दिवसाच्या अंतराने आणि त्यांचं पेलेट डिटेक्शन केलं जातं म्हणजे सिमेन घेऊन त्याचं सिमेन स्पिन केलं जातं आणि ते जे सॉलिडिफाय होतं त्या टिश्यूमध्ये कुठे स्पर्म्स आहेत का बघितले जातात आणि खरोखर खूप वेळा तिथे काही पुरुषांमध्ये तिथे स्पर्म्स असतात पण ओव्हरऑल ते स्पर्मचा काउंट खूप कमी असतं म्हणजे हार्डली 2 ते 3 मोटाईल स्पर्म्स त्या पेलेट डिटेक्शनमध्ये दिसतात. मग ह्याला आम्ही अझूस्पर्मिया म्हणत नाही, आम्ही ह्याला क्रिप्टॅझूस्पर्मिया म्हणतो आणि हे स्पर्म्स यूज करून इक्सी पद्धतीने तुम्हाला प्रेग्नन्सी स्वतःच्या स्पर्मने राहू शकते. प्रत्येक अझूस्पर्मिक व्यक्तीने लक्षात ठेवलं पाहिजे की 2 प्रकारचे अझूस्पर्मिया असतात. एका टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतो पण बाहेर येत नाही, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणतो, किंवा टेस्टिसमध्ये तयारच होत नाही त्याला नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणतो. ह्याचं विश्लेषण करण्याकरता त्यांचा FSH, LH, टेस्टेस्ट्रॉन, इस्ट्रोजन, 17 हायड्रॉक्सीप्रोजेस्ट्रॉन आणि एक सोनोग्राफी ऑफ टेस्टिस केली जाते. ह्याच्यामध्ये सगळ्यात पॅरामीटर आम्ही बघतो तो FSH, टेस्टेस्ट्रॉन आणि 17 हायड्रॉक्सी. जर FSH जनरली 2, 3, 4 असेल म्हणजे 6.5च्या खाली असेल ह्याचा अर्थ टेस्टिसचं प्रोडक्शन चांगलं आहे, फक्त ते बाहेर येत नाही आहे.
एस्पेशली द टेस्टिक्युलर व्हॉल्यूम 12 ml पेक्षा जास्त असेल तर डेफिनेटली टेस्टिसचं फंक्शन चांगलं आहे, ते बाहेर येत नाही. हे ऑब्स्ट्रक्शन काही कंजनॅटल रिझन्समुळे असू शकतं जन्मतः, किंवा काही इन्फेक्शन्समुळे तिथले ट्युबल्स ब्लॉक झाले असतील त्यामुळे बाहेर येत नाही. अशा व्यक्तींना त्या टेस्टिसमधून आपण डायरेक्टली स्पर्म्स बाहेर काढू शकतो, टिफना, टिसा, पिसा या मेथड्सने. आणि ते स्पर्म्स आपण इक्सी पद्धतीने वापरून आपल्याला प्रेग्नन्सी त्या लेडीला, कपलला मिळू शकते, म्हणजे स्वतःचे स्पर्म घेऊन. आता पुढचा प्रश्न येतो की नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया, जिथे टेस्टिसचा आकार थोडा छोटा झालेला असतो आणि FSHची लेवल वाढलेली असते. पण आपण लक्षात घेतलं स्पर्म प्रोडक्शन ही एक कंटिन्युअसली होत राहणारी गोष्ट आहे. लाईक फिमेलमध्ये एक प्रोडक्शन कमी होतं पण स्पर्म प्रोडक्शन कंटिन्युअसली होतं. त्यामुळे जरी FSH वाढला असेल किंवा टेस्टिसचा आकार कमी आला असेल, ते एक ग्लोबल पिक्चर आहे. तिथे फोकल स्पर्मॅटोजेनेसिस खूप वेळा टेस्टिसमध्ये चालू राहतं. इथं आम्ही MTC करतो, म्हणजे मायक्रो TC करतो. आणि ह्या मायक्रो TCमध्ये आम्हाला तर आत्ताच एक क्लायंट आम्ही केला, त्यांचा टेस्टिसचा साईज हाफ व्हॉल्यूम झाला होता, हार्डली 3 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर झाला होता. आणि त्यांचे FSH लेवल 28 होती. आणि त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं सगळीकडे की तुम्ही डोनर स्पर्मकडे जावा. आणि आम्ही त्यांची मायक्रो TC केली आणि पर 20 हाय पॉवर फील्ड एक स्पर्म असे आम्हाला स्पर्म्स मिळाले त्यांचे. वी टूक अ लिटल लार्जर चंक ऑफ टिश्यू. आणि हे स्पर्म्स आम्ही आता प्रिझर्व करून ठेवलेले आहेत. आणि आता आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ, जेव्हा त्यांच्या मिसेसचे एग्स घेऊ, तेव्हा हे प्रिझर्व केलेले स्पर्म वापरून त्यांना स्वतःचे गर्भ तयार करून प्रेग्नन्सी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्वी हा समज होता की अझूस्पर्मिया म्हणजे आपल्याला डोनर स्पर्म वापरावं लागेल, ते आता नाही आहे. आपण त्याचं थरो इव्हॅल्युएशन करून खूपशा पेशंटमध्ये स्पर्म्स मिळू शकतात आणि त्यांना स्वतःची प्रेग्नन्सी मिळणं खूप सोपं होऊन जातं. खूप वेळा अजून एक असा अनुभव येतो की व्हेरिकोसील डिटेक्ट केला जातो सोनोग्राफीमध्ये. सोनोग्राफी रिपोर्ट सांगतो की ग्रेड 2 व्हेरिकोसील, ग्रेड 3 व्हेरिकोसील. इथं परत मला एक जागृती करू इच्छितो की सोनोग्राफी डिटेक्ट झालेल्या व्हेरिकोसीलची सर्जरी करता कामा नये. व्हेरिकोसील तो पाल्पेबल व्हेरिकोसील पाहिजे, त्या कपलला इन्फर्टिलिटी पाहिजे आणि तिथे ऑलिगोस्पर्मिया पाहिजे. म्हणजे या तिन्ही गोष्टी असतील तरच व्हेरिकोसीलची सर्जरी ऑफर केली पाहिजे. दुसरी गोष्ट, व्हेरिकोसीलची सर्जरी झाल्यानंतर 6 महिने ते वर्षभर लागू शकतं स्पर्म इम्प्रूव्ह व्हायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या व्हेरिकोसील सर्जरीच्या अगोदर त्या वाईफचा ओव्हेरियन रिझर्व तेवढा सस्टेन होणारा आहे ना हे बघितलं पाहिजे. खूप वेळा वाईफचा ओव्हेरियन रिझर्व खूप कमी असतो आणि वर्षभर उगाचच थांबणं गरज वाटत नाही. तुम्हाला नाही वाटत की विमेन बेअर ऑल द ब्रंट ऑफ मेल इन्फर्टिलिटी? अँड कॅन यू एक्सपांड ऑन टू दॅट? हो, बऱ्याच वेळा जसं आपण म्हटलं की लो स्पर्म काउंट असेल किंवा अझूस्पर्मिया असेल तर म्हणजे इट्स व्हेरी इझी, म्हणजे त्या मेल पार्टनरला फक्त एक सिमेन ॲनालिसिस द्यायचं असतं किंवा सिमेनचं सॅम्पल द्यायचं असतं. बट त्या लेडीजला जर IVFला आपण सजेस्ट केलं तर पूर्ण ते 10-12 दिवसांचे इंजेक्शन घेणं, त्या ॲनेस्थेशियामधून जाणं, ते एग्स बाहेर घेणं, पक्की नॉर्मल आहे. हां, आणि जेव्हा तिचं ओव्युलेशन व्यवस्थित होत आहे, सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, यंग आहे, पण तिला ह्या सगळ्या प्रोसेसमधून जायला लागतं. हजबंडला लो काउंट असेल तर मॅक्झिमम सिमेन सॅम्पल द्यायला लागतं किंवा अझूस्पर्मिया असेल तर त्या दिवशी त्यांचं आपण स्पर्म आहेत ते टेस्टिसमधून घेतो. पण मॅक्झिमम जे आहे ते प्रोग्नोसिस आहे ते फिमेल फॅक्टरवरती डिपेंड असल्यामुळे ते बर्डन सायकॉलॉजिकली पण आणि फिजिकली पण, की ह्या ट्रॉमामधून जाणं आणि ती भीती असणं. आणि प्रत्येक वेळेस एक इन जनरल प्रत्येक लेडीजचा असा एक कल असतो की बाबा काही प्रॉब्लेम झाला तर माझ्यामध्येच काही दोष असेल, प्लस म्हणजे प्रॉब्लेम हजबंडचा असतो पण तिला ह्यातनं सगळं जायला लागतं. त्यामुळे इव्हॅल्युएशन करणं फार महत्त्वाचं आहे. जसं मी आधी म्हटलं की होलिस्टिक ॲप्रोचमध्ये जर तिचं म्हणजे एज फेवरमध्ये असेल, तिचा एग रिझर्व चांगला असेल आणि ऑलिगोस्पर्मिया असेल तर त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याला ट्रीटमेंट देऊन आपल्याला एक 3-4 महिन्यामध्ये स्पर्म काउंट वाढवता आला तर तिला ह्या सगळ्या गोष्टीतून जायला नाही लागत. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे की पुरुष वंध्यत्वाची मेन ट्रीटमेंट लेडीला केली जाते. टेस्ट ट्यूब बेबी लेडीवर होतं, तिला इंजेक्शन्स घ्यावे लागतात, तिची ट्रीटमेंट होते आणि समाज आणि फॅमिली काय म्हणते तुला प्रेग्नन्सी मिळाली किंवा नाही मिळाली. हा खूप स्ट्रेसफुल फॅक्टर आहे. त्यामुळे कुठल्याही कुटुंबाने पुरुष वंध्यत्व असेल तर तिचं प्रॉपर मोरल बूस्टिंग करणं गरजेचं आहे आणि सांगितलं पाहिजे की बाळा तुझी काही चूक नाही आहे पण तरी तुम्हाला एवढे सगळे ट्रीटमेंट्स घ्यावे लागणार आहेत, वी आर विथ यू, हा तिला आधार देणं फार महत्त्वाचं आहे. अजून एक मला महत्त्वाचा सोशल फॅक्टर मला खूप महत्त्वाचा वाटतो की खूप जणं आमच्याकडे जे टूर्स करणारे असतात किंवा आर्मीमधले लोक असतात
किंवा जे ॲब्रॉड जाणारे असतात ते खूप वेळा आमच्याकडे सिमेन प्रिझर्व करून जातात सो दॅट द ट्रीटमेंट ऑफ द वाईफ कॅन कंटिन्यू इवन इफ इन देअर ॲब्सन्स कारण प्रिझर्वेशन ऑफ सिमेन महत्त्वाचं आहे. पण प्रिझर्वेशन सिमेन म्हणून मला अजून एक गोष्ट लक्षात आली आहे की ज्यांना ऑलिगोस्पर्मिया असतो आणि ट्रीटमेंटने स्पर्म काउंट इम्प्रूव्ह झालं की लगेच त्यांनी स्पर्म प्रिझर्व करून ठेवावं म्हणजे त्याचा फ्युचर वापर करता येईल. आणि खूप यंग मुलांना ज्यांची कदाचित लग्न झालेलं नसेल 16 वर्षापुढील मुलांना लिम्फोमाज ल्युकेमियाज म्हणजे ब्लड कॅन्सर्स असतात किंवा टेस्टिक्युलर ट्युमर्स असतात किंवा प्लास्टिक ॲनिमियासारख्या गोष्टी असतात की जिथं बोन मॅरो ट्रान्सप्लांट होणार आहे आणि त्यांना खूप किमोथेरपीज लागणार आहे. ह्या किमोथेरपी घेण्याच्या अगोदर तुम्ही सिमेन नक्की प्रिझर्व करून ठेवा. जर 16 वर्षाच्या पुढे असेल तर भले त्याचं लग्न 8 वर्षाने 10 वर्षाने होईल पण ह्या सिमेनपासून त्यांना प्रेग्नन्सी मिळतं. आत्ताच आमच्याकडे एक क्लायंट होता त्याचा टेस्टिक्युलर ट्युमर झाला होता त्यामुळे आम्हाला त्याचा मोठं एक सर्जरी होऊन टेस्टिस काढणार होते आणि त्याला केमोथेरपी देण्यात येणार होती. तर तेव्हा त्याच्या वडिलांनी प्रॉपर सिमेन प्रिझर्व केलं होतं. दिस वॉज ऑलमोस्ट अबाउट 8 years बॅक. आणि इव्हेंच्युअली त्याचं आणि हे टेस्टिक्युलर ट्युमर्स फार किमोसेन्सिटिव्ह असतात त्यामुळे तो प्रॉपर रिकवर झाला. त्याचं लग्न झाल्यानंतर ते आपल्याकडे परत आले आणि त्यांचं स्पर्म्स आमच्याकडे ऑलरेडी होते त्यामुळे इक्सी पद्धतीने त्यांना परत ट्विन प्रेग्नन्सी झाली. त्यामुळे स्पर्म प्रिझर्वेशन करणे जर तुम्हाला कॅन्सर्स असतील किंवा तुम्ही कुठल्या असे ट्रीटमेंट्स घेणार असाल की ज्याने तुमच्या टेस्टिक्युलर स्पर्म्सवर अफेक्ट होणार असेल तर डेफिनेटली आधी स्पर्म प्रिझर्व करणं फार महत्त्वाचं वाटतं. आणि बऱ्याच वेळा जेव्हा आपण सिमेनॅलिसिसचा रिपोर्ट सांगतो आणि तेव्हा इन्फेक्शन असं लिहिलेलं जातं आणि मग ते आपण डॉक्टर पण सांगतात की नाही तुमच्या सॅम्पलमध्ये इन्फेक्शन आहे आणि मग ते इन्फेक्शन का झालं किंवा त्याची ट्रीटमेंट काय असावी ह्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न आहेत. तर मला हे सांगायचं वाटतं की जेव्हा पस सेल्स आपण आयडेंटिफाय करतो ह्याच्यामध्ये सिमेन सॅम्पलमध्ये तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट असतं की हे क्युरेबल आहे म्हणजे ह्याला फार असं त्याबद्दल स्ट्रेस घेण्याचं किंवा हा परत होण्यासारखं पण नसतं. जेव्हा एखाद्या कपलला आयुआयची ट्रीटमेंट डिसाईड केलेली असते त्यावेळेस म्हणजे तो जे इन्फेक्शन आहे ते क्लिअर करून मग आयुआयला जाणं हा सल्ला चुकीचा आहे. कारण आयुआयच्या प्रोसेसमध्ये जेव्हा आपण स्पर्म सिलेक्शन प्रोसेस करतो डेन्सिटी ग्रेडियंटची त्यामध्ये हे जे पस सेल्स आहेत ते निघून जातात ते इन्फेक्शन बाजूला केलं जातं. त्यामुळे जेव्हा एखाद्या कपलला ते आयुआयला आलेले आहेत आणि सिमेन सॅम्पलमध्ये इन्फेक्शन आहे हे सांगून त्यांची एन्झायटी वाढवण्यापेक्षा त्यांना त्याच्याबद्दल जागृत करणं गरजेचं आहे. पण जी आपण प्रोसेस करणार आहे त्यामधून हे इन्फेक्शन बाजूला जाणार आहे आणि त्या आयुआयवर त्याचा काही परिणाम होणार नाही हेही त्यांना सांगणं गरजेचं आहे. आणि त्याला सिम्पल ट्रीटमेंट असते. एक अँटीबायोटिक्सचा जो कोर्स आहे एक 8 ते 10 दिवसांचा आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा कोर्स दिला तर त्याने पण ते कमी होतं. आणि त्यांना पण फ्रिक्वेंट इजॅक्युलेशन करायला सांगू शकतो की ज्यामध्ये पण जे इन्फेक्शन आहे ते वारंवार इजॅक्युलेशन करून आहे ते बाहेर पडतं आणि हे जे इन्फेक्शन आहे ते कमी होऊन जातं. त्यामुळे पायोस्पर्मिया आहे तो इफेक्ट इट्स नॉट वन ऑफ द सिरियस थिंग. मला वाटतं की ना आपण हे एंड करण्याच्या अगोदर एक कुठलं डाएट करावं की जिथे तुमचे स्पर्म काउंट चांगले राहतील आणि स्पर्मची व्हायटॅलिटी चांगली ह्याच्याबद्दलची एक प्रॉपर माहिती आपण देणं गरजेचं आहे. तर तुम्ही जस्ट त्यांना एज्युकेट. तर डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट डाएट जसं मी म्हटलं की डायबेटीस आणि ओबेसिटी हे हार्मफुल आहेत स्पर्म काउंटसाठी. त्यामुळे एक डाएटमध्ये तुमचा म्हणजे व्हिटॅमिन सी रिच जे फ्रूट्स आहेत लेमन असेल संत्री मोसंबी असेल हे घेणं गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट आहे ते डाएटमध्ये कमी असायला पाहिजे. प्रोटीन्सचं इंटेक जास्त असायला पाहिजे. इवन जेव्हा आपण कुठलेही बेकरी प्रॉडक्ट्स वगैरे जे आहेत किंवा शुगर आहे ते कट डाऊन करणं गरजेचं आहे. ज्यांना BMI त्यांचा वेट जास्त आहे त्यांनी शक्यतो इंटरमिटंट फास्टिंगवरती जाऊन व्हिटॅमिन सी रिच फ्रूट्स वगैरे घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण डाएटचा विचार करतो त्यावेळेस जे फ्लूइड इंटेक्ट वगैरे आहे ते पण जास्त असणं गरजेचं असतं. आणि अँटीऑक्सिडंट रिच डाएट म्हणजे लेट्स से हिरवी मिरची कांदा लसूण चटणीपेक्षा हिरवी मिरची आलं लसूण असेल कोथिंबीर असेल ग्रीन व्हेजिटेबल्स टोमॅटो गाजर काही कलरफुल ग्रीन जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत आपल्याकडे ह्या सगळ्या नक्की अँटीऑक्सिडंट स्मूदीज एखादा ग्रीन टी आणि सगळ्यात महत्त्वाचं अल्कोहोल आणि स्मोकिंगपासून दूर राहायला पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी घातक असतात स्पर्म करता. लॉंग टर्म अल्कोहोल तुमचं कन्झम्पशन असेल तर इव्हन टेस्टेस्ट्रॉन लेवल FSH लेवल कमी येते आणि स्मोकिंगमुळे डेफिनेटली स्पर्मची मोटिलिटी कमी येते. त्यामुळे या गोष्टींपासून फारच गरजेचं आहे. काही प्रश्न आहेत का? हो आपण आता जे डिस्कशन केलं त्यानंतर FB लाईव्ह जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट फॉर मेल इन्फर्टिलिटी बिसाइड्स IVF. जसं आत्ता आपण म्हटलं की डिपेंड्स हे स्पर्म काउंटवरती डिसाईड करायला लागतं.
बिसाइड्स IVF देर आर मेनी ट्रीटमेंट्स. जसं आपण ऑलिगोस्पर्मिया आहे तर तो सिव्हिअर आहे की मॉडरेट आहे ह्याचं ॲनालिसिस करून जसं टेस्टोस्टेरॉन इस्ट्रोजन रेशो कॅल्क्युलेट करतो. जे इस्ट्रोजन लेवल जास्त आहे ते कमी करण्यासाठी लेट्रोझॉल आपण त्यांना ॲफ्रोडाईट क्लासिफिकेशन ठेवायचं. ठेवतो. ॲफ्रोडाईट क्लासिफिकेशन प्रमाणे त्यांची ट्रीटमेंट्स आपण हो. आणि कधी कधी FSH इंजेक्शन्स पण घ्यायला लागतात जेव्हा सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया असेल आणि त्याला नॉर्मोगोनॅट्रोपिक म्हणजे FSH आणि LH लेवल त्यांची नॉर्मल आहे पण स्पर्म काउंट एकदम कमी आहे. त्यांना आपण FSHचे इंजेक्शन्स ऑल्टरनेटिव्ह दिले तरी त्यांचा स्पर्म काउंट चांगला वाढतो. आणि त्यामध्ये मग 3 महिन्यानंतर स्पर्म काउंट किती वाढला आहे त्याचं सॅम्पल फ्रीज करणं आणि मग नंतर ते सिम्पल वेने किंवा IUI ने प्रयत्न करू शकता. बेसिकली थोडी सबुरी गरजेची. पेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. दुसरा क्वेश्चन आहे की कॅन शुगर अफेक्ट मेल इन्फर्टिलिटी. हो, मला वाटतं डेफिनेटली. जेव्हा शुगर असते तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि जसं बॉडीतल्या सगळ्या टिश्यूजना शुगरची गरज असते तसं टेस्टिक्युलर फंक्शनला पण असते. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर शुगर आत नीट जाणार नाही. अशा वेळी एनर्जी प्रोडक्शन कमी होतं. एनर्जी प्रोडक्शन बेसिकली शुगर आणि ATP रिलीजमधून मिळतं आणि त्यामुळे दर इज समथिंग कॉल्ड स्टम्प टेल सिंड्रोम की जिथे स्पर्मची मोटिलिटी आहे किंवा टेलला मॅक्झिमम मोटिलिटी असते आणि त्याला मॅक्झिमम एनर्जी लागते आणि ते स्टम्प टेल सिंड्रोम म्हणतो, मोटिलिटी कमी होते. आणि सेकंडली हाय शुगरमुळे वासल पेरिस्टाल्सिस जे स्पर्म बाहेर फेकण्याची जी प्रक्रिया आहे ती जरा स्लो होते. त्यामुळे सिमेनचा व्हॉल्यूमवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आणि ऑन टॉप ऑफ दॅट डायबिटीसमुळे तुमचं रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीशीज वाढतात. त्यामुळे एपिडिडमल पॅसेज ऑफ स्पर्म जो होतो त्याला 2-3 दिवस लागतात. त्या पॅसेजमध्ये स्पर्मचं DNA फ्रॅगमेंटेशन वाढतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे डायबिटीसचा परिणाम स्पर्म प्रोडक्शन फंक्शन आणि त्याची फर्टिलायझिंग कॅपॅसिटी या सगळ्यांवर होत असतो. तर मला वाटतं की शुगर लेवल नीट कंट्रोलमध्ये ठेवणे, HbA1c लेस दॅन 6.5 मेंटेन करणं इज अ मस्ट फॉर एव्हरी डायबिटीज पर्सन हु इज सफरिंग फ्रॉम इन्फर्टिलिटी. हो. आणि जसं तुम्ही मेन्शन केलं की स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन ही एक मुख्य टेस्ट आहे की जेव्हा लॉंग टर्म इन्फर्टिलिटी असेल, एखाद्या पेशंटचं मोटिलिटी कमी असेल तर त्या पेशंटला जर प्रेग्नन्सी मिळत नसेल किंवा वारंवार त्या पेशंटने ॲबॉर्शन्स फेस केलेले आहेत तेव्हा त्यांचं स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन करणं गरजेचं आहे. हां, कोणाला नाही करावी, 2 वेळा करायला लागेल कारण की आपण जी मेथड वापरतो तर त्यामध्ये त्याचा मीन काढला जातो आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवतो की खरंच हे करणं गरजेचं आहे का. पण ह्याच्यामध्ये कसं आहे स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन जास्त असेल तर त्यासाठी आपण अशी एक पर्टिक्युलर ट्रीटमेंट द्यावी आणि तो कमी करावा असं काही लिटरेचर अवेलेबल नाही आहे. फक्त आपण अँटीऑक्सिडंट देतो बट दॅट शुड बी ऑल्सो नॉट बियॉन्ड 1-2-3 महिन्यासाठी. त्यामुळे स्पर्म DNA फ्रॅगमेंटेशन आहे ते काही कपलला नक्की आपण सजेस्ट करतो. नंतर क्वेश्चन आहे की मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मेल इन्फर्टिलिटी. तर ह्यामध्ये जर आपण डिव्हिजन केलं म्हणजे कॉमन कॉजेस ऑफ मेल इन्फर्टिलिटी तर त्यामध्ये एक 3-4 प्रकारचे रिझन असतात. एक तर की कंजेनेटल म्हणजे कसं की ब्रेनमधून जे FSH आणि LH हॉर्मोन येतं तेच कमी असेल म्हणजे त्याला आपण हायपोगोनाट्रॉपिक हायपोगोनाडिझम म्हणतो की ते कमी असल्यामुळे त्याला रिझन्स आयदर जेनेटिक रिझन्स असू शकतात किंवा क्लेनफिल्टरसारखे सिंड्रोमचे प्रॉब्लेम असू शकतात की काही ट्यूमर असू शकतात की ज्याच्यामुळे FSH आणि LH लेवल कमी आल्यामुळे स्पर्म प्रोडक्शन कमी होतं आणि त्याच्यामुळे अझूस्पर्मिया किंवा व्हेरी लो स्पर्म काउंट असं असू शकतं. किंवा कधीकधी जेनेटिक कॉजेस असू शकतात. ह्यालामध्ये Y क्रोमोझोम मायक्रोडिलिशन असा एक प्रकार आहे की ज्यामध्ये जेनेटिक रिझनमुळे त्याच्यामध्ये काही क्लासिफिकेशन असतं आणि त्यामध्ये स्पर्म बनतच नाहीत. कधीकधी टेस्टिक्युलर फंक्शन अफेक्ट होतं म्हणजे ब्रेनची FSHची लेवल हाय जाते, हायपरगोनाट्रॉपिक हायपोगोनाडिझम म्हणतो आपण त्याला, की ज्यामध्ये टेस्टिक्युलर फंक्शन अफेक्ट झालेलं आहे. म्हणजे ब्रेनमधून येणारे हॉर्मोन्स नॉर्मल म्हणजे त्याचं प्रमाण वाढलेलं असतं कारण टेस्टिक्युलर फंक्शन कमी आलेलं असतात आणि त्यामध्ये टेस्टिक्युलर फंक्शन कमी आल्यामुळे तिथलं स्पर्म प्रोडक्शन कमी येतं. आणि हे मेनली जे आहे त्याला मल्टिपल रिझन्स असू शकतात. एकतर पास्टचं काही इन्फेक्शन असेल, काही सर्जरी झाली असेल की ज्यामध्ये खूप ब्लिडिंग झालं, नेक्रोसिस झाल्यामुळे नंतर हे ओव्हरऑल अफेक्ट झालं. किंवा आता आपण स्पर्म काउंट इवन मम्स वगैरे जे मम्स ऑर्कायटिस जे आपण म्हणतो की लहानपणी काय असं इन्फेक्शन झालं असेल तरी पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. किंवा जसं सर्जरी झालेली आहे आणि त्याच्यामुळे तर वास डिफरन्सला काही धक्का लागलेला आहे त्याच्यामुळे स्पर्म काउंट अफेक्ट होतो. दुसरं जे आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल पोल्युशन जे आपण आता लाईफस्टाईलबद्दल एवढं सगळं डिस्कस केलं. डायबेटीस आहे, ओबेसिटी आहे, हे पण हे प्रॉब्लेम झाले. हे आपण ग्रॉसली सीमेन ॲनालिसिसच्या पॅरामीटर्सवरती काही प्रोफेशन्स असतात म्हणजे एस्पेशली जे प्रोफेशनमध्ये सीवर काम करतात, समुद्राच्या बोटीवर असतात, डेकवर असतात, जिथं हाय हीट असते किंवा फर्नेसेस बॉयलर्सजवळ काम करणारे लोक, कुक्स जे तंदूर
च्या जवळ असतात त्यांना टेम्पररी ऑलिगोस्पर्मिया खूप हो. कॉमन असतं. त्या एन्व्हायरमेंटमध्ये बाहेर पडले की काही पेस्टिसाइड्स बरोबर काम करणारे लोक असतात त्यांना पण ऑलिगोस्पर्मिया बिकॉज ऑफ एन्व्हायरमेंटल रिझन्स होतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक व्यक्तीचा ऑलिगोस्पर्मियाचं कारण मिळेलच असं नाही. हो, आमचा महत्त्वाचं. अनुभव आहे की ऑलमोस्ट एक 75 to 80% ऑफ टाइम स्पष्ट कारण मिळत नाही. त्याला आपण ओट्स सिंड्रोम, इडिओपॅथिक ओट्स ओट्स सिंड्रोम सिंड्रोम म्हणतो. म्हणतो. आणि खूप कमी वेळा ॲक्च्युअल कारण मिळतं. त्यामुळे खूप वेळा आपल्याला कारण न मिळताच त्याचं हॉर्मोनल इव्हॅल्युएशन आणि पॅटर्न ठरवून पुढचे ट्रीटमेंट्स चालू करणं. हो, इवन किमोथेरपी जसं आपण कॅन्सरबद्दल पण डिस्कस केलं. कॅन एज बी अ फॅक्टर फॉर मेल ॲज लाईक फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. स्त्रियांमध्ये नंबर ऑफ एग्स हे 25 वर्षांचं सातत्याने कमी येतात आणि 50पर्यंत मेनोपॉज होतो. पुरुषांना मात्र ते सतत नवीन नवीन स्पर्म्स तयार करत राहतात आणि त्याच्यामुळे टिल द एज ऑफ 45 इयर्स प्रॉपर स्पर्म प्रोडक्शन राहतं. 45 इयर्स नंतर हळूहळू स्पर्म प्रोडक्शन कमी येतं किंवा ॲबनॉर्मल स्पर्म, जेनेटिकली ॲबनॉर्मल स्पर्म तयार होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे तुमचं वय 45पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही IVF ICSI करत असाल तर यावेळी तुमच्या स्पर्मचा काही इश्यू असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं डाएट आणि ह्या गोष्टी फार चांगल्या राहणं गरजेचं आहे. 50च्या नंतर तुम्ही जर प्रेग्नन्सी त्यात करत असाल, एस्पेशली ART लॉ आता म्हणतो की पुरुषाचं वय 55 असेपर्यंत तुम्ही IVF करू शकता. तर ह्या कुटुंबांना ज्यांचं वय 50 नंतर आहे तिथे स्पर्म प्रॉब्लेम मात्र तीव्र असण्याची शक्यता असते की ज्याच्या प्रेग्नन्सी मिळणे किंवा फर्टिलायझेशन होणे, चांगला ब्लास्टोसिस तयार होणे हा इश्यू असतो. पण खूपसे हे स्पर्म प्रॉब्लेम्स जे वय जास्त असलेल्या पुरुषांचे असतात हे यंग वाईफ असेल तर ते करेक्ट होतात. कारण जर मिसेसचं वय 35पेक्षा कमी असेल किंवा चुकून ते एग डोनेशन सायकल करत असेल की जिथे ते डोनर लेडीचा एग इज जनरली लेस दॅन 30 इयर्स, अशावेळी त्याचा जो सायटोप्लाझम असतो त्याची एनर्जी मायटोकॉन्ड्रिया चांगली असतात. त्यामुळे हे स्पर्म डिफेक्ट्स खूपसे त्या लेवलला करेक्ट होऊ शकतात. हा पण काही जेनेटिक ॲन्युप्लॉइड स्पर्म असते तर ते काही करेक्ट होऊ शकणार नाही. हो, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण डिस्कस करणं गरजेचं आहे की इरेक्टाईल डिस्फंक्शन. की बऱ्याच वेळा आपण बघतो आणि हे ॲज अ फर्टिलिटी कन्सल्टंट हे आपण प्रोॲक्टिव्हली एका कपलला विचारायला पाहिजे. कदाचित त्यांचं प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण मे बी दे आर नॉट एबल टू हॅव प्रॉपर इंटरकोर्स. आणि सेक्शुअल डिस्फंक्शन इज व्हेरी व्हेरी कॉमन. सेक्शुअल डिस्फंक्शन म्हणजे आजकालच्या धाकाधुकीच्या जीवनामध्ये खूपच कॉमन सेक्शुअल डिस्फंक्शन दिसतं आणि ह्याच्या परत कारण डायबिटीस होतं. डायबिटीसमध्ये थोडंसं इरेक्टाईल डिस्फंक्शन असतं आणि मल्टिपल रिझन्स असू शकतात. इथं जहांगीर हॉस्पिटलमध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन करता आम्ही सेपरेट क्लिनिक चालवतो की जिथे त्याचं थरो इव्हॅल्युएशन केलं जातं, हॉर्मोनल फिजिकल इव्हॅल्युएशन होतं आणि त्यांना व्हेरियस ट्रीटमेंट सजेस्ट केलेले जातात. आणि बिलीव्ह मी मोस्ट ऑफ द सेक्शुअल डिस्फंक्शन्स आर करेक्टेबल. आणि टाडानाफिलसारख्या सगळ्या गोळ्या आहेत, त्यांना काही लाईफस्टाईल चेंजेस सांगितले जातात, त्यांची कार्डिओमेटाबॉलिक फॅक्टरची असेसमेंट करून ते कमी केले जातात. अँड वी बिलीव्ह दॅट दो इट्स अ व्हेरी कॉमन थिंग, पण त्याची प्रोॲक्टिव्ह आम्ही चौकशी करतो म्हणून आपल्याला कळतं. म्हणजे आपण प्रत्येकाला विचारतो की तुम्हाला सेक्शुअल डिस्फंक्शन आहे का, आणि ती एक करेक्टेबल प्रॉब्लेम आहे आणि तो करेक्ट झाला की डेफिनेटली त्यांची अपॉर्च्युनिटी ऑफ प्रेग्नन्सी वाढत राहते. अजून काही प्रश्न आहे? हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण इन्फर्टाईल कपलला म्हणजे ट्रीटमेंट देतो तेव्हा जसं तुम्ही म्हटलात तसं होलिस्टिक ॲप्रोच असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जरी आपण मेल इन्फर्टिलिटीबद्दल एवढं डिस्कशन केलं तेव्हा प्रत्येक वेळेस ते फिमेल पार्टनरचं ॲनालिसिस, तिचे टेस्ट, तिचं एज हे कन्सिडर करूनच ट्रीटमेंट देणं फार गरजेचं ठरतं. त्यामुळे एका पर्टिक्युलर फक्त पार्टनरला ट्रीटमेंट देण्याच्या ऐवजी जो आपण इथे आपल्या ट्रीटमेंटमध्ये जो आपण मोडॅलिटी वापरतो की होलिस्टिक ॲप्रोचने बघायचं आपलं टाईम ड्युरेशन किती आहे आणि हे ट्रान्सपरंटली त्या कपलला डिस्कस करणं फार गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. मला वाटतं की ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्की उपयोगी पडेल आणि खाली दिलेल्या नंबरला किंवा जहांगीर हॉस्पिटलच्या कॉल सेंटरला तुम्ही केव्हाही फोन करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही डायरेक्टली विचारू शकता आणि जस्ट तुमचे मोबाईल मिळाले किंवा ईमेल दिले तर आम्ही डेफिनेटली त्याला रिप्लाय करू शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.